हा प्रश्न इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन या चॅप्टरवर सीईटी 2024 ला विचारलाय. टू कॉइल्स ऑफ सेल्फ इंडक्टन्स 25 मिलीहेनरी and 9 millihenry are placed close together such that the effective flux in one coil is completely linked with the other. The mutual inductance between these coils is option A 34 millihenry, B 16 millihenry, C 15 millihenry and D 6 millihenry. तर आपल्याला काय दिलंय बघा, तर आपल्याला कन्सेप्ट आहे म्युच्युअल इंडक्टन्सचा. दोन कॉइल्स आहेत अशा आणि दोन्हीचाही सेल्फ इंडक्टन्स, ही एक कॉइल आणि ही एक कॉइल. तर हिचा सेल्फ इंडक्टन्स म्हणजे L1 25 मिलीहेनरी, हिचा 9 मिलीहेनरी. त्यानंतर त्यांचा कोएफिशियंट ऑफ कपलिंग हा 1 आहे. जेव्हा यातले फ्लक्स आणि यातले फ्लक्स कम्प्लिटली लिंक्ड असतील एकमेकाशी तर के कोएफिशियंट ऑफ कपलिंग हा नेहमी 1 असतो. म्हणजे त्यांनी व्हॅल्यू न देता याचे फ्लक्स टोटली याच्याशी लिंक्ड आहेत असं दिलेलं आहे. म्हणजे कोएफिशियंट ऑफ कपलिंग 1 घ्यायचं आहे आणि म्युच्युअल इंडक्टन्स काढायचा आहे. मग काय फॉर्म्युला असतो म्युच्युअल इंडक्टन्सचा? म्युच्युअल इंडक्टन्स M दॅट इज इक्वल टू K अंडर रूट ऑफ L1 इंटू L2. मग आता K1 आहे आणि L1 काय आहे? तर L1 आहे 25 इंटू L2 आहे 9. आता 25 हे कशाचं स्क्वेअर रूट आहे? तर 5चं. आणि 9 हे कशाचं आहे? 3चं. म्हणजे हे काय झाले तर 15 मिली हेनरी, की जो करेक्ट ऑप्शन काय आहे? सी आहे. समजलं कसं सोडवायचं ते? तर हा रेग्युलरच्या दृष्टीने पण महत्वाचा आहे, तुमच्या स्टेट बोर्डच्या परीक्षेच्या दृष्टीने आणि सीईटीच्या दृष्टीने पण महत्वाचा आहे. तर समजला का? शॉर्ट व्हिडिओ आवडले लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. फॉर मोर युजफुल टिप्स अँड ट्रिक्स कीप वॉचिंग विंग्स ऑफ फिजिक्स. थँक्यू व्हेरी मच.